हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आज काय झालं ना, मला होता उपवास आणि स्वयंपाक करायचा तर इतका कंटाळा आला होता. मग म्हटलं ह्यांच्यासाठी खिचडीच टाकावी. त्यासाठी अगोदर मी सामान पूर्ण घेतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. सर्व खडे मसाले एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत. एका प्लेटमध्ये भाज्या वगैरे सर्व कट करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये आपले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक पेस्ट आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. चला फोडणी घालूयात आता. इथे कुकरमध्येच मी सहसा कुकरमध्येच भात करते, कारण मला कुकरमधलाच आवडतो आणि ह्यांना पण आवडतो. कुणी कढईमध्ये करतं, कशामध्ये, जाऊ दे, ज्यांची त्यांची आवड असते. चला फोडणी घालूया. तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये मी मोहरी, जिरे आणि सर्व खडे मसाले घातलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कारण नंतर ह्यामध्ये मसाले आणि लाल तिखट घालायचे आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप पण करू शकता. त्यानंतर मी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता ह्याला छान असे परतवून घ्यायचे 1 ते 2 मिनिटे, म्हणजे मिरच्याही आपल्या छान असे तेलामध्ये झाल्या पाहिजे आणि लसणालाही थोडासा लालसर रंग आला पाहिजे. आता त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. कांदाही छान असा थोडा मऊसूत होईपर्यंत 1 ते 2 मिनिटे त्याला परतवून घ्यायचे. तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्यामध्ये कांदा छान परतवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. शिमला मिरची आणि गाजर. ह्यानंतर ह्यामध्ये हिरवे वाटाणे पण टाकलेले आहेत, शेंगदाणे पण घातलेले आहेत. ह्याला छान असं मिक्स करून 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लगेच घालू शकता, लगेच तांदूळ टाकून, मसाले टाकून तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर. बट करायची तर चांगलीच करायची. भाज्या सर्व छान असं मिक्स करून झालेल्या आहेत. आता ह्यामध्ये मसाले घालायचे. इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. ह्यालाही छान असे परतवून घ्यायचे. तुम्हाला हवं तर ह्यामध्ये लिंबू पण घालू शकता, म्हणजे कसा आपला पुलाव जो आहे तो छान असा सुटसुटीत होईल, जास्त चिकट होणार नाही. बट सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही, मी नाही घालत आहे त्यामध्ये. आता ह्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. स्वच्छ असे 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेले आहेत तांदूळ. तुम्हाला हवं तर अगोदर तुम्ही धुवून पूर्ण कोरडे करूनही घेऊ शकता. आता परत ह्याला 1 ते 2 मिनिटे सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपले तांदूळ छान असे सुटसुटीत आणि मोकळे होतील आपल्याला खायला पुलाव. ह्याला परतवून झालेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. मी काय केले, पाणी म्हणजे असं मेजरमेंट काही नाही आहे माझ्याकडे आणि मी तसं काही ठेवतही नाही, कारण आपल्याला सवय लागलेली असते आपलं रोजचं, आपल्याला किती पाणी टाकायचे काय वगैरे. अंदाजे पाणी घातलेलं आहे. तरी पण जर तुम्हाला कळत नसेल तर आपले जितके तांदूळ आहेत त्याच्या 1 इंच वर इतकं पाणी तुम्ही घालू शकता. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून त्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आणि त्याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या हाय फ्लेमवर, आणि नंतर बंद करून पूर्ण वाफ जाईपर्यंत त्याला झाकण काढायचे नाही आहे त्याचे. बघू शकता आपला व्हेज पुलाव तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, जास्त काही झंझटही नाही आहे. म्हणजे आपल्याला कंटाळा आला स्वयंपाकाचा किंवा नाश्त्यासाठी करू शकता. बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत आपला भात ते दररोजचं भात म्हणते त्याच्यामुळे भातच येते. पुलाव तयार आहे. त्यासोबत मस्त असा पापड आणि कढी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला सांगा. फॉर अ चेंज काहीतरी.